नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आज चर्चासत्र भाग 2 विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण सर्व माहिती पाहिली होती। खरं तर काय होतं, तुम्ही बरेच जण दिवसभर कॉल करत असता, मी प्रत्येकाचा कॉल रिसीव्ह करत नाही आणि प्रत्येक जण SMS करत असता। SMS ला पण सगळ्यांनाच रिप्लाय देणं, कारण दिवसाला पार गेल्या मिळतो 200-400 SMS तर WhatsApp ला येऊन पडतात, कॉल पण बऱ्यापैकी येतात, त्याच्यामुळे प्रत्येकच कॉल रिसीव्ह करणं वगैरे, मी कधी कधी लेक्चर मध्ये वगैरे असतो, त्याच्यामुळे मग हे चर्चासत्र कशासाठी करतो आपण की त्याच्यातून मला सगळ्या गोष्टी तुम्हाला हे करा, तुम्ही पाहता पण ते लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन होतं। आजचं चर्चासत्र भाग 2 चा विषय थोडासा वेगळा आहे आणि कोणाचे काही प्रॉब्लेम असतील WhatsAppला माझा नंबर दिसतो इथं खाली, तुम्हाला WhatsAppला मेसेज करत चला मला त्या नंबरवरती, जेणेकरून काय आहे की पूर्णपणे मी जरी तुमचा मेसेजचा रिप्लाय केला दिला नाही तर मी सीन जर केला तर समजून घ्यायचं मी पुढच्या चर्चासत्रामध्ये मी तुमचा विषय नक्कीच मांडणार। लक्षामध्ये ठीक आहे, कॉल SMS ला रिप्लाय जात नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण का वेळेअभावी देणं होत नाही, कारण कामात मी पण असतो। ठीक आहे, असो आजचा विषय खरं तर खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही पाहिला असेल तुम्हाला समजला पण असेल आजचा नक्की विषय काय आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय असा की ग्राउंडच्या मेरिट संदर्भातला आजचा आपला हा विषय आहे का कशा पद्धतीने ग्राउंडचं मेरिट लागल। पाठीमागच्या आता बरेच जण आहे ना, तुम्ही पाहिलं असेल की इथे एवढे फॉर्म आले तिथे तेवढे फॉर्म आले, अमकं झालं तमकं झालं, मुंबईला पाठीमागच्या वेळेस जागांच्या तुलनेत फॉर्म किती होते ना आता फॉर्म किती येतो वगैरे त्याचा सगळ्याचा तुम्ही अभ्यास केला असेल। किती अभ्यास करा काही करा तरी मेरिटचा अंदाज फायनली कोणालाच कुठे नीट देता येणार नाही। त्याचं कारण सांगतो, पाठीमागच्या वेळेस A नावाचा विद्यार्थी 7 ठिकाणी ग्राउंड देऊन यायचा आणि सगळं ग्राउंडचं मेरिट वाढून ठेवायचा। आता A नावाचा विद्यार्थी जर ठाणे सिटीला गेला तर त्याला ठाणे सिटीलाच पेपरला जायचं आहे। पाठीमागच्या वेळेस असं नसायचं, तो ठाणे सिटीला ग्राउंड द्यायचा, मुंबईला ग्राउंड द्यायचा, पुणे ग्रामीणला द्यायचा, पुणे शहरला द्यायचा, अहमदनगरला द्यायचा, परभणीला द्यायचा, 7-7, 8-8 ग्राउंड दिले पाठीमागच्या वेळेस आणि मुलांनी सगळीकडलं मेरिट ग्राउंडचं त्याच्यामुळे वाढवण्यात आलं होतं, मात्र त्यांनी प्रत्यक्षात पेपरला आलेली नाही। त्याच्यामुळे झालं असं, ज्याला खरंच गरज होती, ज्याला 38चा कट ऑफ लागला, एखादा 36 वाला 37 वाला होता, तो या ठिकाणी कट ऑफ मध्ये बाहेर पडला। कशामुळं? या गोष्टींमुळे किंवा या गडबडींमुळे। मुंबईला काय झालं, मुंबईचा कट ऑफ वरती जाण्याचं कारण काय, ज्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रात इतर ठिकाणी सिलेक्शन झालं ते सगळे मुलं मुंबईला ग्राउंडला होते, मुंबईला फक्त पेपरला मुलं गेले नाही, बाकी ग्राउंडला मुलं होते, म्हणून मुंबईचा कट ऑफ एकदम हाय लागला होता। आणि शेवटी त्याच्यात क्वालिटी तो सगळीकडे चमकतो, डायमंड हिरा येतो, हिरा कुठं टाकला तो चमक नाही, त्याची गंमत आहे। ज्याचा ग्राउंड मला सांगा 47-50चं ग्राउंड आहे, तो कोणत्या जिल्ह्यात उतरला कुठे उतरला त्याचं ग्राउंड तेवढंच राहतं ना। असं आहे का ते ठाणे सिटीला माझं 50 पैकी 50 पडले आणि मी पुणे ग्रामीणला आलो, पुणे ग्रामीणला लगेच माझं ग्राउंड आलं 32 मार्क, असं राहतं का? नाही, ज्याचं ग्राउंड आहे तो सगळीकडे टॉपचं ग्राउंड टाकतो। त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो मित्रांनो का पाठीमागच्या मेरिटच्या संदर्भात भरपूर राडा झाला होता आणि मागच्या वेळेस सुद्धा किती फॉर्म कुठं आले कुठं किती फॉर्म आले हे काय अंदाज नव्हता, कारण का सगळीकडे फॉर्म होते मुलांचे 17 माझ्या डोळ्यात देखत 18, 20 फॉर्म भरलेले मुलांनी लक्षामध्ये। मात्र यावेळेस आपल्याला तसं नाही, यावेळेस एकच फॉर्म असल्यामुळे एकाच ठिकाणी ग्राउंड द्यायचे। तू जर ठाणे सिटीला पोलीस कॉन्स्टेबल भरला तुला ठाणे सिटीलाच ग्राउंड देऊन ठाणे सिटीलाच लेखी द्यायची, तू जर SRPF दौंडला भरला तुला SRPFलाच ग्राउंड देऊन SRPFलाच लेखी द्यायची, तू चालक जर मुंबईला भरला तर तुला मुंबईलाच ग्राउंड देऊन मुंबईलाच लेखी द्यायची आहे। चालकला मुंबईला एक गडबड काही होऊ शकते किंवा इतर ठिकाणी चालकला वेटिंग जास्त का उचलले जातात, कारण का चालकला सपोज मी चालकला फॉर्म टाकला, पुणे शहरला चालकला 202 जागा आहे म्हणून मी चालकला फॉर्म टाकला आणि पुणे ग्रामीणला कॉन्स्टेबलला टाकलं, माझं दोन्हीकडे पण काम झालं तर मी चालकला जात नाही, मी पुणे ग्रामीण जॉईन करतो लक्षामध्ये। मग असं काय होतं, त्यावेळी त्या चालकच्या जागा काय होतात रिक्त राहतात, त्या चालकच्या जागा काय होतात रिक्त राहतात आणि म्हणून ते मेरिट होतं। अशीच सिच्युएशन काहीशी यावेळेस पण आपल्याला पाहावयास मिळणार आहे। मात्र पाठीमागच्या वेळेस जेवढी काही वेटिंग लिस्ट चालकची उचलली असेल, मुंबईची असेल किंवा इतरत्र काय असेल, तेवढी यावेळेस उचलतील असं नाही, कारण की यावेळेस एकच फॉर्म असल्यामुळं चान्स जास्त नाहीत। दुसरी गोष्ट, मागच्या वेळेस अजून एक मेरिट खालीवर होण्याचा प्रयत्न म्हणजेच मुंबईची लेखी इतर दिवशी होती आणि अदर डिस्ट्रिक्टची इतर दिवशी होती, यावर्षी असं नाही, यावर्षी मुंबई आणि अदर सगळ्या एकत्र असल्यामुळं यावेळेस बाकी तुम्ही इथं लय फॉर्म आले इथं जाऊ का नको आणि तिथं लय फॉर्म आले तिथं जाऊ का नको हा अभ्यास करून जाऊ नका, डोक्यात फिट करा। अरे खानदेशात जा ना, ओबीसी कॅटेगरी तर खानदेशात जा, खानदेशात काही कमी जागा आहेत का? नंदुरबार धुळे नीटच्या कशी करा, ओपनला नसुद्धा जागा नसल्या तर, पण कॅटेगरीला 18 जागा आहे, पिंपरीला 29 जागा आहे जवळजवळ, म्हणजे जागा भरपूर आहे, मोठ्या प्रमाणात जागा आहे। आलं लक्षामध्ये, ज्या मुलींचं ग्राउंड लेखी चांगली आहे, ज्या मुलीचं ग्राउंड 40+ जातं, 40 इव्हन 38+ ग्राउंड आहे, 80+ लेखी आहे, 85+ लेखी टाकते कंपल्सरी रेग्युलर आपल्या टेस्टला असेल सरावाला असेल, त्या मुलीला काय भीती, मुंबईच कायला पाहिजे त्याला, कुठेही घेणारीच बिंदास काम होऊन जाईल एवढ्या मार्कांवरती, का बाकीच्या पण मुलीच असतात ना,
बाकीच्या पण मुलीच आहेत ना. जर तुला जर 80+ लेखी 40+ ग्राउंड असून जर तुझं काम होत नाही तर मग बाकीच्यांचं कसं होणार आहे? बाकीच्या पण मुलीच आहेत, तुझ्याच रेंजच्या आहेत, तुझ्याच बरोबरच्या आहेत, तुझ्याच सारखी तयारी करणार आहेत. समजलं? ओके. त्यानंतर आपण आज पाहतोय की कोणत्याही जिल्ह्यात किती फॉर्म येऊ द्या, मेरिटवरती जास्त फरक काय पडणार नाही. कारण पाठीमागच्या वेळेस ग्राउंडचं मेरिट काही ठिकाणचं फार हाय गेलं होतं. ते ग्राउंडचं मेरिट हाय जाण्याचं कारण पण तेच होतं, कारण का प्रत्येक जणांनी 4-4, 5-5 ठिकाणी ग्राउंड दिलं होतं आणि ग्राउंड 4-4, 5-5 ठिकाणी दिल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला होता की ते मेरिट वाढवलं मात्र ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी आले नाही. मात्र यावेळेस असं नाही, मेरिट 2 ते 3 मार्कांनी खाली घसरणार, मेरिट तेवढंच राहणार आणि विद्यार्थी पण तेच राहणार, विद्यार्थी सुद्धा बदलणार नाही. लक्षात ठेवा यावेळेस, कारण का एक सिंगल फॉर्म असल्यामुळे. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळं अशी गंमत आहे की आता फॉर्म भरताना आता जे पूर्णपणे प्रॉपर जिल्हे आहेत म्हटल्यानंतर रायगड असेल, ठाणे सिटी असेल, पुणे ग्रामीण असेल, मुंबई शहर असेल, हे 4-5 जिल्हे असे आहेत का ज्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात जागा आहे, बाकी कुठेही मोठ्या प्रमाणात जागा नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचा कल मुंबई 2-2.5 लाख क्रॉस झालेली मुंबई जवळजवळ आत्ताच. आलं लक्षामध्ये? अजूनही जवळजवळ 7 म्हणजे 8 दिवस बाकी फॉर्म भरायला, 1 आठवडा बाकी जवळजवळ. त्याच्यात पण बरेच जणांचे फॉर्म जाणार आहेत. त्यानंतर मुलांसाठीचा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे SRPF. सगळीकडे जागा आहेत, सगळेच मुंबई SRPFला जागा नाही आणि मुंबई SRPFला फॉर्मची संख्या वाढलेली आहे. आलं लक्षामध्ये? SRPFचं मी जास्त बोलणार नाही, कारण SRPFला तुला 100 पैकी 100, 97, 95 एवढेच मार्क घ्यावं लागतात. कोणत्या कॅटेगरीचं त्याच्या खाली मार्क घेऊन फायदा पण होत नाही. जरी 88चा कट ऑफ लागला तुला 88 मार्क असेल तरी काही फायदा होत नाही 88च्या कट ऑफचा. म्हणजे ह्या गोष्टी त्या ठिकाणी आलं लक्षामध्ये, ह्या फार महत्वाच्या गोष्टी. त्याच्यामुळं मला काय म्हणायचं होतं की या ठिकाणी तुम्ही आता सध्या की किती फॉर्म आले, काय झालं वगैरे व्हिडिओ पाहत असाल का, इकडे एवढे फॉर्म आले, तिकडे तेवढे फॉर्म आले, हे करे. कारण काय होतं, ग्रुपवरती मी बऱ्याच ग्रुपला जॉईन आहे, ग्रुपवरती पण असे फेक येतात. काय होतं, ते अपडेट माहिती कोणतरी इकडची कॉपी करतं तिकडे पेस्ट करतं, ती जुनी पाणी माहिती असते. आज रोजी काय अपडेट ही फार महत्वाची. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळं आजच्या चर्चासत्र भाग 2 मध्ये मला हेच सांगायचं होतं का ग्राउंडचा कट ऑफ आणि लेखीचा कट ऑफ दोन्ही मिळून पाठीमागच्या एवढा सुद्धा नाही लागायचा, मापात कट ऑफ लागन. पाठीमागच्या +2 ± राहील. मात्र आपली तयारी करताना मी मुलांना सांगितले, कोणताही मुलगा असो, मुंबई सारखा जर अवघड पेपर आला तर ठीक आहे, नाहीतर 130+ मुलांनी टार्गेट ठेवायचं आणि 118 ते 120+ मुलींनी टार्गेट ठेवायचं. मगच भरती प्रक्रियेत उतरायचं. आणि एवढं टार्गेट, एवढी टोटल असणारे जे विद्यार्थी आहेत ते सध्या पूर्णपणे सेफ झोन मध्ये आहे. लक्षात ठेवा, 130 -+2-2, 120 -+2-2 हे मुलं मुली जे आहेत, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, हे बाकी आता या ठिकाणी पूर्णपणे सेफ झोन मध्ये सध्या. कारण अजूनही आपल्याला ग्राउंडला वेळ लागणार आहे. ग्राउंड नंतर आपल्याला लेखी आहे, म्हणजे लेखी बरीच पुढे जाऊ शकते. आपल्या लेखीला पार गेलं मिळालं तर 90-100 दिवस अजून तुमच्या हाताला भेटू शकतात. जर एवढे दिवस भेटले तर लेखीच. आणि लेखीचे पण मी आता आपली टेस्ट सिरीज सुरू करतोय. 11 तारखेपासून ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू करतोय. त्याच्यानंतर ऑफलाईन पण असणार आहे, म्हणजे PDF पण देणार आहे मी, 50 PDF देणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मराठीची बॅच, विद्यार्थ्यांची मागणी बरेच का सर मराठीची फास्ट ट्रॅक बॅच सुरू करा, म्हणून कदाचित मराठीची सुद्धा फास्ट ट्रॅक बॅच मी लवकरच सुरू करणार आहे. युट्यूबलाच असेल ते बॅच, आपल्या अनलिस्टेड असेल, फक्त ज्यांनी प्रवेश घेतला त्यांना दिसेल. त्याच्यामुळं बऱ्याच तुमच्यासाठी आपण सोयी सुविधा देणार आहे. मात्र तुम्ही प्रॉपरली अभ्यास करा, प्रॉपरली लक्ष, मॅथ रिझनिंग वरती पूर्णपणे फोकस करा, ग्राउंडवरती फोकस करा. सध्या उन्हाची तीव्रता जास्त आहे, उष्ण तीव्रता असल्यामुळं थोडं ग्राउंडवरती फोकस करत असताना पूर्णपणे सायंकाळी, पूर्णपणे सकाळीच ग्राउंडला शक्यतो वेळ द्या. आलं लक्षामध्ये? कारण की भरपूर ऊन आहे सध्या, तुम्हाला पण माहित आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, चांगले चटके बसतायत तिकडं, म्हणजे सगळीकडेच बसतात बऱ्यापैकी. त्याच्यामुळं आपल्याला यावेळेस कट ऑफ कुठे किती लागेल आणि कसा लागेल याचा अंदाज येणं फार अवघड आहे. जरी अंदाज आला नाही, लक्षात ठेवा, जरी आपल्याला याचा अंदाज आला नाही का कट ऑफ किती लागेल किंवा कसा कुठे लागेल, जरी अंदाज आला नाही तरी एक सांगतो, तुम्हाला ज्या ज्या घटकाला फॉर्म भरायचे त्या घटकाला बिंदास फॉर्म भरा. इथं एवढे फॉर्म आले, तिथं तेवढे फॉर्म आले, याच्यावरती जाऊ नका. फॉर्मची फक्त संख्या राहती, क्वालिटी नसती. लक्षात ठेवा, क्वांटिटी जास्त दिसते, क्वालिटी नसते त्यामध्ये. एवढं असून सुद्धा पाठीमागच्या 6-7 लाख फॉर्म मुंबईला असून सुद्धा 118चा कट ऑफ आहे सारा. म्हणजे 118 वरती ओबीसी, 117 वरती EWS वाल्यांची कामे, 17-18, 120 सुद्धा कट ऑफ लागला नाही. विचार करा, म्हणजे महत्वाचं कट ऑफ नसतं, महत्वाचं क्वालिटी असती. त्याच्यामुळे बिंदास ठाणे, रायगड, पुणे ग्रामीण, पुणे चालक, सगळीकडे बिंदास फॉर्म भरा. चालकचा फॉर्म भरताना थोडा विचार करून भरा. सगळेच जण मुंबईला जाऊ नका, कारण का तुम्हाला माहिती इतरत्र पण चांगल्या जागा आहेत. असं नको व्हायला सगळे तिकडे जायचं आणि इकडे रिकामी राहायचं. आणि काही जणांचा कल काय असतो माहिती का, हे इथं एकच जागा आहे माझ्या कॅटेगरीला आणि इथं कुणीच येणार नाही बरं का, मी सगळे इकडे जातील, इथं एकच जागा. असा तुझा विचार आहे ना, असा महाराष्ट्रातल्या तुझ्या कॅटेगरीच्या, तुझ्या आरक्षणामधल्या कमीत कमी 50% लोकांचा हाच विचार असतो. आणि तेच विचार करून ते जातात. आपण जागा तर एक होती, पोरं एवढे कसं काय, कारण ते
प्रत्येक जण हाच विचार करून आलेला असतो की एक जागा आहे असतं, त्याच्यामुळे त्याच्यावरती काय डिपेंड राहू नका. बिंदास फॉर्म भरा, बिंदास राहा. कोणाचे काही प्रॉब्लेम असतील व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअपला SMS करा, व्हॉट्सअपला कमेंट्स करा. त्याच्यानंतर मी ते वाचेल, रिप्लाय देईल किंवा द्यायचो पण नाही. मात्र पुढचा चर्चासत्र भाग 3, आज आहे रविवारचा चर्चासत्र भाग आहे. आता पुढचा जो चर्चासत्र भाग 3 असेल आपला तो बुधवारी असेल. तेवढा 2-3 दिवसात तुमच्या काही म्हणजे कमेंट्स असतील, म्हणजे काही अडचणी असतील, कशा संदर्भात विषय घ्यायचा, कशा संदर्भात बोलायचं, ते जर काय असेल चर्चासत्रात तर तुम्ही सर्वांनी नक्की मला तुमचं नाव जिल्ह्यासह तुमचा प्रश्न व्हॉट्सअपला पाठवायचा आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करायचा. आलं लक्षामध्ये? चालतंय मित्रांनो, भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. आणि हो, जर आपण पोलीस भरतीची तयारी करताय तर आपल्याला पुस्तक असेल, बॅच असेल, याची गरज अत्यंत असते, बरोबर. तर ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा मी लवकरच सुरू करतो, 1-2-3 दिवसामध्ये. ऑनलाईन पण असेल आणि ऑफलाईन पण असेल. ऑफलाईनच्या 50 पेपरचं PDF विथ विश्लेषण तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे, फक्त माफक फी मध्ये. आलं लक्षामध्ये? तर ते सगळं आपण करूच. मात्र या ठिकाणी मी तुम्हाला त्याच्या बुक बद्दल माहिती होती, त्या बुककडे पण लक्ष द्या का कशा पद्धतीनं पुस्तक वगैरे वगैरे वगैरे. ओके, ठीक आहे, चालतंय. भेटू परत पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. तयारी करत असेल मित्रांनो तर काळजी कसली करताय? व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच घेऊन आले आपल्यासाठी ऑनलाईन बॅच. महाराष्ट्रात सुरू असणारी एकमेव ऑनलाईन बॅच मिशन खाकी बॅच 1. आधी विषय खाकीचं, नंतर विषय बाकीचं. ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच. विद्यार्थी मित्रांनो, कालावधी 1 वर्षाचा, फक्त 300 रुपयामध्ये बॅच अवेलेबल आहे. अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस आहे. किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता आणि कितीही वेळा एक टॉपिकचं लेक्चर किती वेळा पाहू शकता वर्षभरामध्ये. वर्षभर कालावधी असणारी, अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस असणारी, फक्त 300 रुपयामध्ये असणारी आणि महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवायला असणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच म्हणजे व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी आयोजित मिशन खाकी बॅच 1. ऑनलाईन बॅच आहे मित्रांनो, ऑफलाईन बॅच पण आहे गुरुकुल अकॅडमीची. ऑफलाईन पण चालू आहे आणि ऑनलाईन पण बॅच आहे मित्रांनो. मिशन खाकी बॅच 1. आधी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा. ही बॅच तुम्ही लावू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि बॅच जॉईन करायची. त्याचबरोबर मित्रांनो, आपण पुस्तकाची तयारी करत असाल आणि पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हे एक केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 666 प्लस जम्बो पुस्तक नवे, गर्दीतून वरती जाण्याचा यशमार्ग. नवीन, पूर्णतः सुधारित, लेटेस्ट 17वी आवृत्ती 2024. सिद्धेश्वर हडबे सरांचं स्मार्ट बुक सिरीजमधलं अतिशय फुल्ली अपडेट एडिशन 2004 ते 2018 भाग 1 आणि भाग 2 दोन्ही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच, प्रत्येक प्रश्न व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण. द स्मार्ट बुक, बेस्ट सेलर म्हणून प्रसिद्ध असणारं नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन. मागील सलग 10 वर्षांमध्ये या पुस्तकातील सरासरी 70% ते 99% प्रश्न जसे तसे आलेले आहेत. सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्न, शॉर्टकट ट्रिक्ससह स्पष्टीकरणे. 1500 स्मार्ट QR कोडसह भाग 1 आणि भाग 2 230 संभाव्य सराव टेस्ट रँकसह मित्रांनो हे पुस्तक अवेलेबल आहे. त्याचबरोबर 45,000 प्लस जम्बो पण आहे, ऑल इन वन आहे. 440 प्लस ऑल PYQ प्रश्नपत्रिका, 180 प्लस टॉपिक वाईज सराव टेस्ट, 50 संभाव्य संपूर्ण सराव टेस्ट. पुस्तक मिळवण्याचं ठिकाण म्हणजे भारतीय प्रकाशन पुणे. मग पुण्याला जायचं का नाही, आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊन भारतीय प्रकाशन म्हणा, तुम्हाला लगेच पुस्तक काढून देतील. धन्यवाद.